तुम्ही आज मुरबाड पंचायत समिती इथं उपस्थित आहात, कशा संदर्भात उपस्थित आहात? आम्ही फणसोली गावच्या महिला आहेत. आमच्याकडे पाणी योजना आलेली आहे. आता त्यांनी सांगितलेलं सप्टेंबर 23 मध्ये येईल पाणी तुम्हाला. तर आज तो पाणी कधी झाला? 26 जानेवारीला चालू झालं. 26 जानेवारी 2024 मध्ये चालू केलं. पाणी जो येतोय तो एकदम गढूळ आहे. पाणी जो येतोय तो एकदम गढूळ. पिण्यासाठी तो पाणी देत आहेत आम्हाला. तो पाणी व्यवस्थित नाहीये आणि येतोय तो पण 15 दिवसातून. मग असं पाणी आम्ही प्यायचे ना. तो वेळेवर न येतात जे काही आहे सगळं, जी योजना घेतली तुम्ही बोलले सगळी योजना व्यवस्थित झालेली आहे आणि व्यवस्थित न होता जर तुम्ही योजना घेतलेली आहे ती व्यवस्थित नाही केली, काय नाही केलेली आहे. आम्हाला पाण्याचा प्रश्न उपस्थित राहिलाय म्हणून आम्ही इथे आलेलो आहे. आज जोपर्यंत आमचा पाण्याचा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करत नाही तोपर्यंत आम्ही काही इथनं हलणार नाही. मग आता तुम्ही इथं जे आलेत ते इथं कोण तुम्हाला अधिकारी भेटायला वगैरे आलते का? नाही आले. अजून नाही आले. इंजिनियर भेटलात फक्त इंजिनियर म्हणजे कुठले अधिकारी आलेले नाहीत. ते बोलले की तात्पुरता तुम्हाला टँकर येईल पण तात्पुरता येतोय ना. मग नंतरच काय करायचं आम्ही? जर योजना तुम्ही राबवले ना, शासनाच्या योजनेचा असं नियम आहे. आम्हाला माहित झालं, आम्हाला माहित नाही एवढं शासनाचं काय, फक्त आम्हाला एवढं माहित झालेलं आहे का 20 वर्षामध्ये आम्हाला पाण्याची योजना येणार नाही. मग जर तुम्ही आम्हाला ह्या 1-2 महिन्यामध्ये पाणी द्या तात्पुरता, त्याच्यानंतर मग आम्ही काय करायचंय? ते पाणी यायला पाहिजे. जर योजना क्लिअर झालेली आहे असं जर समजलेलं मग नंतर आम्ही काय करायचं? असं गढूळ पाणी आहे आम्हाला आणि वास देखील येतो ह्या पाण्याचा. असं पाणी प्यायचंय का आम्ही? तळ्याचं पाणी आहे. तळ्याचं पाणी सोडतायत आणि तसंच पाणी आम्हाला देत आहेत. आणि तिथं गाई म्हशी सगळ्या जे काही आहे तिथे बसतात सगळ्या, ते असं चिखलाचं पाणी ते आम्हाला देत आहेत. मग असं पाणी प्यायचंय का आम्ही? असं पाणी त्या अधिकाऱ्यांनी पिऊन दाखवायचं मग आम्ही हे पाणी पिणार. तसं नाही. आणि आम्हाला जे काही पाणी द्यायचं ते चांगलंच द्या. कारण जर तुम्ही योजना घेतलेली आहे ती चांगल्या याचीच घेतलेली आहे का? असं तो पाणी पिऊन आजारी पडण्याची योजना घेतलेली आहे का? शासन असं करणार आहे का? आम्ही जर आजारी झालो तर त्याचा खर्च शासन घेणार आहे का? बस. आज एवढा माझा 80 वर्ष वय आहे तरी पण मला डोक्यावर पाणी आणायला लागतंय. ते असून सनी 4 गावची लोकांना कपडे धुते ना. पाणी त्या काही वाहता पाणी नाही, साचीव पाणी. त्या पाणी आम्हाला प्यायला देते. गिरीत तो पाईप सोडतो. मग तो पण काय 15 दिवसात येतो. अच्छा. आणि तुमच्या आता गाव कुठला? पंचोली गाव. तुमच्या पंचोली गावात जी योजना राबवली जल शिवार योजना, त्या संदर्भात काय तोच पाणी आहे का दुसरा कुठला घेऊन दिलं तुम्हाला? तोच पाणी आहे. फक्त तो तलावामध्ये घेऊन तुम्हाला विहिरीत देतात आणि जल शिवार दाखवलंय असं ना. विहीर वाला बारीसच खड्डा आहे ना, वर तर त्याची उंची जास्त दाखवली. अच्छा. तर त्या उभा राहिला ना तर त्या पाणी पण केले नाही. मग आम्ही विटांच्या उभी राहिलो काल ना, मग त्या पाणी बघला तर एवढ्या जाग्यात पाणी फक्त त्याचं फोटो काढलेले आहेत ना. रात्री काल आम्ही गेलो तर पाणी नव्हतं. रात्री पाणी नाही सोडलं त्या तल्यातला. म्हणून तुम्ही आज मुरबाड पंचायत समितीत आले. पाण्यासाठी आले. पाण्याच्या आमच्या गावाला योजना आलेली. कुठला गाव तुमचा? पंचोली. पंचोली. माझं नाव हिराबाई धोंडू थोरात. माझं वय 70. मी दुसऱ्या गावावरून पाणी आणते. हे पाण्याची योजना आमच्यापर्यंत आली पण ती काही आम्हाला तेवढी पूर्तता होत नाही. पाणीच नाही आमच्या गावाला. रात्री जाऊन बघून आलो आणि बघल्याच्या नंतर ते 12 वाजता गेले आणि ती विहीर भरून टाकली. 4 गावची माणसं तिथं कपडे धुत्यात आणि ढोरा पाणी पितात. ते पाणी तो आम्हाला डायरेक्ट सोडतो 16 दिवसात. ते पाणी येतो फक्त 15 मिनटात. 15 मिनटामध्ये आमचं होईल का? तरी पण गेलो होतो सांगायला बोलायला तर ते माणसं बोलतात का ते आमचं काम नाही, ते तुम्ही जाणं ते काम करा. म्हणजे योजना आले कोणाला नाही? ही पंचोळीसाठी आले का आणि कांचेसाठी आले? मी पाण्यासाठी उपस्थित आहोत. आम्ही पंचोळी गावच्या महिला आहोत. आमचा पाण्याचा मोठा प्रश्न आहे कारण आमच्या विहिरी पण आटलेल्या आहेत आणि आम्हाला पाणी नाही. जी योजना आलेली आहे त्या योजनेचा पण आम्हाला चांगला पाणी पुरवठा होत नाही. पाणी पण गढूळ येतं आम्हाला त्या विहिरीचं. ते तळ्यातनं पाणी सोडलं जातं ना. त्या विहिरीत पण पाणी नाही. विहिरीचं आम्ही जाऊन बघून आलेलो आहेत. त्या विहिरीवर गेलेले आहेत महिला आणि बघून आलेले आहेत. पण आता यापुढे तुमची भूमिका काय असणार आहे? आमचं असं म्हणणं आहे आम्हाला जोपर्यंत पाणी देणार नाही तोपर्यंत आम्ही जे आता मतदान आलेलं आहे ना विलक्षण, आम्ही मतदान करणार नाही. अच्छा. म्हणजे एक प्रकारचा तुमचा गाव पूर्ण बहिष्कार टाकणार? आम्ही मतदान करणार नाहीत. महिलांनी आता सगळ्या महिलांनी ठरवलेलं आहे का मतदान करायचं नाही. जोपर्यंत आम्हाला पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही.